नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 56 ते 61. एरवी माझा इथवर झाला होता निश्चय खास, जरी मिळाले समुद्र सात एकमेकात. आला जरी महाप्रलय अथवा तुटले आकाश, तरी न यावा प्रसंग कुळाशी या लढण्यास. असा वाढता अहंकार आग्रहरूपी पाण्यात, बुडी मारली होती त्यात. काढलेस तू मज बाहेर, कोणी नसे मी वास्तविक. म्हणे नाव माझे अर्जुन, गोत्र म्हणवुनी कौरवांस. मज वेड्याचे केले तर रक्षण, पूर्वी एकदा लाक्षाग्नीत. जळण्याच्या होतो बेतात, केलेस तेव्हा रक्षण. स्थूल देहाचे या, परंतु अग्नी हा मोहरूप. प्रकटता त्याचे रूप, देहासया उरते भय. चैतन्या सकट, दुराग्रहरूपी हा दैत्य. नाव ज्याचे हिरण्याक्ष, घेतली त्याने बगलेत. बुद्धिरूपी पृथ्वी माझी, मोहरूपी समुद्रातून. करून त्याचे प्रवेशद्वार, शिरला त्याच्या मधून. राक्षस तो. यानंतर अर्जुन भगवंतांना म्हणतो, एरवी माझा अगदी निश्चय नक्की झाला होता. 7 समुद्र जरी एकमेकात मिसळले, महाप्रलय जरी आला किंवा आकाश जरी तुटून पडलं, तरी आपल्याच कुळाशी लढण्याचा प्रसंग कधी येऊ नये. तसा वाढता अहंकार जो असतो, तो आग्रहरूपी पाण्यामध्ये बुडी मारत होता. त्यामधून तू मला वाचवून बाहेर काढलंस. पाहायला गेलं तर वास्तविक मी अर्जुन आणि कौरव हे माझ्या गोत्रातले असे समज करून घेऊन त्यांच्याशी युद्ध करायला मी तयार होत नव्हतो. पण आपणच माझ्या वेड्याचं रक्षण केलं. पूर्वी एकदा लाक्षाग्नीमध्ये मी जळण्याच्या बेतात होतो, तेव्हाही आपण माझ्या ह्या स्थूल देहाचं रक्षण केलं होतं. आणि हा जो अग्नी मोहरूपी आहे, तोही प्रकट होऊन या देहाला चैतन्यासकट जेव्हा भय उरलेलं होतं, तेव्हाही तुम्ही मला त्यातून वाचवलं होतं. ह्या लाक्षागृहाबद्दल एक छानशी कथा आहे. धृतराष्ट्रपुत्र आणि पंडुपुत्र हे जेव्हा मोठे झाले, तेव्हा त्यांचं एकमेकांशी पटेना. युधिष्ठिराला युवराजपद दिलेलं दुर्योधनाला सहन झालं नाही. तेव्हा धृतराष्ट्राने दूरवर विचार करून पांडवांना आपल्या मुलांपासून दूर ठेवण्याचं योजून वारणावत नगरास जाऊन राहण्याची आज्ञा केली. वारणावताला पांडव ज्या घरी राहत होते, ते घर दुर्योधनाने मोठ्या कपटविद्येने एकदम जळेल असं लाखेचं बनवलेलं होतं. ही गोष्ट विदुराला कळली.
त्याने बर्बर भाषेत युधिष्ठिराला तिथे जाण्याच्या वेळी ती कळवली आणि बाहेर सुखरूप पडण्याचा विवर मार्ग जो विदुराने घर बांधित असतानाच गुप्तपणे तयार करून घेतला होता तोही धर्मराजाला कळावा अशी व्यवस्था केली होती. पांडव लाक्षागृहात असताना मोठा दानधर्म चाले. जो येईल त्याला भोजन मिळे. एकदा सायंकाळी भिल्लीण आपल्या 5 मुलांसह तेथे जाऊन राहिली. त्याच रात्री विवरद्वारे लाक्षागृह सोडून बाहेर येण्याची विदुराची सूचना युधिष्ठिराला आल्यावर आपणच लाक्षागृहास आग लावून पांडव बाहेर पडले. आगीत भिल्लीण तिच्या मुलांसह दग्ध झाल्याने पुढे लोकांना आणि कौरवांनाही असं वाटलं की कुंतीसह पांडवच जळून गेले. याप्रमाणे परमेश्वरानेच पांडवाचं लाक्षागृहातून जळून मरणाच्या संकटापासून रक्षण केलं. अशा पद्धतीने तू मला आत्तापर्यंत नेहमीच वाचवत आलेला आहेस. हा दुराग्र रूपी जो दैत्य आहे ज्याचं नाव हिरण्याक्ष, ज्याने बगलेमध्ये पृथ्वी घेतली होती, त्याप्रमाणेच ह्या मोहरूपी राक्षसाने माझी बुद्धी बगलेत घेतलेली आहे आणि मोहरूपी समुद्रातून प्रवेशद्वारामधून शिरून तो राक्षस माझ्यामध्ये संचारलेला आहे. ह्याबद्दल पण एक छानशी छोटी गोष्ट आहे. एकदा सनतकुमार वैकुंठाला गेले असताना तेथील जय आणि विजय या द्वारपाळांनी त्यांना राजमंदिरात जाण्यास अडवलं. तेव्हा ते रागावले आणि त्यांनी या दोघांना शाप दिला की तुम्हाला मृत्यूलोकात जन्म घ्यावे लागतील. तेव्हा त्यांनी सनतकुमारांची प्रार्थना करून उशाप मागून घेतला की विरोधी भक्तीने तरी आम्हाला देवाचं स्मरण घडावं. त्याप्रमाणे त्यांना हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण आणि शिशुपाळ आणि दंतवक्र असे 3 जन्म प्राप्त झाले. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 56 ते 61. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 62 ते 69. देवा तुझे सामर्थ्य थोर, घेऊन दुसऱ्यांदा वराह अवतार, आणली समूळ ठिकाणावर, बुद्धी माझी. उपकार आपुले अनंत, काय वर्णावे त्याचे वर्णन, परी माझ्यासाठी केलेत, पंचप्राणही अर्पण. ठरले न यातले काही व्यर्थ, झाले आपणास यश प्राप्त, अज्ञान माझे कारण, झाले समूळ नष्ट. आनंदरूप सरोवरातील, कमळास्तव आपुले नयन, कृपा प्रसादाचे असता घर, ज्यांचे साठी त्यांनीही व्हावे भयग्रस्त, याहून मोठा कुठला खेद, विझवेल कावडवानलास, मृगजळाचा वर्षाव. आणि कृष्णा तशातच तव कृपेच्या गाभाऱ्यात, शिरून करतो मी भोजन ब्रह्मरसाचे. निश्चित दूर झाला भ्रम, केवळ नाही इतुकेच,
परंतु सांगतो शपथे वार, जाहला माझा उद्धार. विशाल आपुले कमल नेत्र, कोटी सूर्यासम तुझे तेज. असे महेशा तुझे रूप, ऐकले मी. यापुढे अर्जुन भगवंतांना म्हणतो, देवा, आपलं सामर्थ्य थोर आहे. आपण वराह अवतार घेऊनही माझी बुद्धी मूळ ठिकाणावर आणलीत. आपले माझ्यावर अनंत उपकार आहेत. त्याचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. आणि आपण कधीतरी माझ्यासाठी पंचप्राणही अर्पण केलेत. आपले हे कुठलेच प्रयत्न कधीच व्यर्थ गेले नाहीत आणि आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे. कारण माझं अज्ञान आता समूळ नष्ट झालेलं आहे. आनंदरूपी सरोवरामध्ये असलेल्या कमळाप्रमाणे आपले नेत्र आहेत. आणि ते नेत्र म्हणजेच कृपा प्रसाद असं घर ज्यांच्यासाठी आहे, त्यांनीही भयग्रस्त व्हावं, ह्याहूनही मोठा कुठला खेद नाही. अहो, वडवा नलाला मृगजळाचा वर्षाव कधी विझवेल का? आणि कृष्णा, अशातच तुमच्या कृपेच्या गाभाऱ्यात शिरून मी तर ब्रह्मरसाचं भोजन करतो. तेव्हा माझा हा भ्रम निश्चितच दूर झाला आहे. इतकंच सांगत नाही तर मी अगदी शपथेवार सांगतो की जणू काही माझा उद्धारच झालेला आहे. आपले कमल नेत्र अत्यंत विशाल आहेत आणि आपलं तेज हे कोटी सूर्यांसमान आहे असं मी ऐकलेलं आहे. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 62 ते 69. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 70 ते 77. उपजती कसे प्राणी मात्र, तसेच पावतात कैसे लय. त्या प्रकृतीचे बद्दल देवाने केले विवेचन. प्रकृतीचा त्या इत्थंभूत, दिलात सारा हिशोब. पुरुषाचाही महिमा केला कथन, जयाने पांघरले वेद. वेदाचा होतसे उत्कर्ष, तसेच त्याचा स्थायी भाव. करे धर्मरत्नांचा प्रसव, आपल्याच तो आश्रयास. आपुले महात्म्य अपार, एकमेव तो ऐसा विषय. जयासाठी मार्ग अनेक, स्व आत्मरूप दाविले मज. मळभ करावे जैसे दूर, सूर्य पडे मग दृष्टीस. जलपर्णी सारुनी बाजूस, दाखवावे जैसे जल. सर्प विळखा सुटल्यावर, जसे दिसावे चंदन. पिशाच सरता बाजूस, मग सापडते पुरलेले धन. तसेच माझ्या स्वरूपा आड, जे जे होते अज्ञान.
देवा सारले सदूर, ब्रह्मस्वरूपी मग बुद्धी सनीज. देवा सांगतो म्हणून खात्री पटली खरोखर, परंतु आणखी उत्कट इच्छा झाली एक. यानंतर अर्जुन भगवंताची स्तुती करताना म्हणतो, प्राणी मात्र कसे उपजतात आणि कसे लय पावतात, तसंच प्रकृतीबद्दलही देवा आपण विवेचन केलं आहे. प्रकृतीचा आपण इत्थंभूत हिशोब तर दिलातच आणि पुरुषाचा महिमाही कथन केलात, ज्यांनी सगळे वेद पांघरलेले आहेत. वेदांचा उत्कर्ष होतो, तसंच त्यांचा जो स्थायी भाव आहे आणि त्यातूनच धर्मरत्नांचा प्रसव होतो, ते वेदही आपल्याच आश्रयास आहेत हेही मला कळलं. आपलं महात्म्य अपार आहे. एकमेव विषय ज्यासाठी अनेक मार्ग आहेत, तो म्हणजे स्व आत्मस्वरूप. ते आपण मला दाखवलं. जसं मळब दूर केल्यानंतर सूर्य दृष्टीला पडतो किंवा जलपर्णी बाजूला सारल्यानंतर पाणी दाखवलं जातं. सापाचा विळखा सुटल्यावर जसं चंदनाचं खोड दिसावं किंवा पिशाच्च बाजूला सरल्यानंतर पुरलेलं धन सापडावं, तसंच माझ्या स्वरूपाआड जे जे अज्ञान होतं ते देवा आपण दूर सारलत आणि मग मात्र ह्या ब्रह्मस्वरूपी माझ्या बुद्धीला जणू काही नीजच आली. देवा, मी सांगतो, माझी खात्री खरोखर पटलेली आहे, परंतु आणखीन एक उत्कट इच्छा झालेली आहे. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 70 ते 77. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 78 ते 86. भीड ठेवली जर मनात, विचारावे मग कोणास, तुझ वाचुनी कोणी सांग, उरते का आम्हास. जलचर मानतात का सांग, कधी पाण्याचे आभार, स्तनपानासाठी बालक, आईची ठेवते का भीड, तसेच न ठेवता संकोच, जे जे येतसे मनात, ते ते विचारतो तुझ. कृष्ण म्हणे तुझी इच्छा सांग, मग बोलतसे अर्जुन, सांगितले जे 10व्या अध्यायात, त्या योगे दृष्टी झाली शांत. अहो भगवंत, सांग असे कोणते स्थान, तूच असतो सजेथ. संकल्पाने तुझ्याच, जगती मरती सारे लोक. कधी 2 तर कधी 4, असे घेवोनिया हात. देवादी रूपातून व्यक्त होसी तू
वारंवार. संपता हा अवतारांचा खेळ, क्षीरसागरी झोपेचे सोंग. मत्स्य कुर्मास घेऊनी मग, मूळ रूपी साठवतोस. वर्णिती जे उपनिषद, योगी अजमावती हृदयात. सनकादी राहतात मिठी मारून. असे तुझे जे विश्वरूप, जाणतो मी असे अमर्याद. पाहण्यासाठी उत्कंठित माझे चित्त. ह्यापुढे अर्जुन भगवंतांना म्हणतो, मी जर मनात भीड ठेवली तर मग मी माझ्या मनातले प्रश्न विचारायचे तरी कुणाला? आणि तुझ्या वाचून आम्हाला कोणी उरतं का ते तरी सांग. अरे जलचर कधी पाण्याचे आभार मानतात का? किंवा स्तनपानासाठी बालक आईची कधी भीड ठेवतं का? तसंच संकोच न ठेवता जे जे मनात येईल ते ते मी तुला विचारत असतो. असं म्हणल्यावर भगवंत अर्जुनाला म्हणतात, तू तुझी इच्छा मला सांग. त्यावर अर्जुन म्हणतो, 10व्या अध्यायात जे सांगितलं त्यामुळे माझी दृष्टी आता शांत झाली आहे. असं कोणतं स्थान आहे की जिथे तू असतोस? तुझ्याच संकल्पाने सगळे लोक जगतात आणि मरतात. कधी 2 तर कधी 4 असे हात घेऊन देवादी रूपांमधून तू वारंवार व्यक्त होत असतोस. हा अवतारांचा खेळ संपला की क्षीरसागरामध्ये झोपेचं सोंग घेतोस आणि मग मत्स्य आणि कुर्माला घेरून मूळ रूपी साठवतोस. तेव्हा उपनिषद ज्याचं वर्णन करतात, योगी हृदयामध्ये ज्याला अजमावतात आणि सनकादी मिठी मारून राहतात, असं तुझं जे विश्वरूप आहे, जे अमर्याद आहे हे मला समजतं. पण ते पाहण्यासाठी माझं चित्त उत्कंठित झालेलं आहे. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 78 ते 86. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 87 ते 94. विचारले मज आपण, निसंकोच तू बोल म्हणून. इच्छा असे एकच माझ्या अंतरात. विश्वरूप तुझे हे सकल, पडावे माझ्या दृष्टीस. बाळगून आहे मनात, एकमेव ही आस. परी ऐक अजून एक, पाहण्या तुझे विश्वरूप. कळेन मजला मीच, आहे का तेवढा योग्य. मज नाही त्याची जाण, का म्हणून जर विचाराल. रोग्यास असते का ठाऊक, रोगाचे मूळ कारण. मनुष्य होता आर्त अधिक, योग्यता जातसे विसरून. तृषार्त होता कोणी एक, म्हणे समुद्रही नाही
पुरणार. तशीच माझी ही तीव्र आस, ज्याने गेलो वेडावून. घ्यावे मज तू समजून, जशी बालकास माय. तसेच रे जनार्दन, करुणी माझा विचार. मग करावा आरंभ, अन दावावे विश्वरूप. नसेन जर मी त्या योग्य, नाही म्हणून द्यावे सोडून. कशास करावा यत्न, बहिऱ्यास ऐकवुनी पंचम गायन. ह्यापुढे अर्जुन भगवंताला म्हणतो, आता आपणच मला म्हणलात की निस्संकोच होऊन तू बोल, आणि माझ्या अंतरामध्ये जी एकच इच्छा आहे ती मी आता आपल्याशी बोलतो. तुझं हे जे सकल विश्वरूप आहे ते माझ्या दृष्टीस पडावं अशी एकमेव आस मी मनामध्ये बाळगून आहे. पण अजून एक, तुझं विश्वरूप पाहण्यासाठी मलाच कळत नाही की मी तेवढा योग्य आहे की नाही. मला त्याची जाण नाही. आणि का म्हणून जर विचाराल तर रोग्याला कधी ठाऊक असतं का की रोगाचं मूळ कारण काय ते. जसं की मनुष्य अधिक आर्त झाला तर स्वतःची योग्यता विसरून जातो. तृषार्त झालेला कोणी एक असं म्हणतो की मला पिण्यासाठी समुद्रही पुरणार नाही. तशीच माझी ही तीव्र आस आहे ज्याने मी वेडावून गेलो आहे. तेव्हा आपण मला समजून घ्यावं, जशी बालकाला त्या बालकाची आई समजून घेते. अरे जनार्दना, माझा विचार कर आणि मगच आपलं विश्वरूप दाखवण्याचा आरंभ कर. जर मी त्या योग्य नसेन तर नाही म्हणून सोडून सुद्धा दे. कशाला बरं यत्न करावा आणि कशाला बरं एखाद्या बहिऱ्याला अगदी पंचम गायन ऐकवायला जावं. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 87 ते 94. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 95 ते 102. मेघ करतो वर्षाव, चातकाची तृषा शमवण्यास. परी खडकावरील पाऊस, वृष्टी होवो नाही ठरे व्यर्थ. चकोरा लाभले चंद्रामृत, चंद्राने का घातली शपथ. इतरांनी न घ्यावे म्हणून, दृष्टीन त्याची ते म्हणून व्यर्थ. दावशील मज तू विश्वरूप, मजसी असे हा विश्वास. जाणत्या नेणत्यात नित्य, तूच असशी उदार. औदार्य तुझे असे खास, पात्र अपात्र अशी ना निवड. परी असे ते इतुके पवित्र, शत्रुसही देतोस मोक्ष. मोक्ष जरी खरोखर मिळण्यास अति दुर्लभ, तोही असे तुझा दास.
ऐकतो सारे तो तुझेच. पूतनाजी राक्षसीण विषस्तन्याने तुला मारण्यास केलेस तिलाही मोक्षयोग्य. सनकादिकांचे बरोबर राजसूय यज्ञाच्या सभासदात त्रिभुवन मंडळींसमक्ष सहन केलास अपमान शिशुपालाचा. अपराधी तो शिशुपाल त्यासही दिलेस स्वरूपस्थान. उत्तानपादपुत्र ध्रुवास हवे होते का अढळपद. अर्जुन इथून पुढे भगवंतांना म्हणतो, मेघ वर्षाव करतात आणि चातकाची तृष्णा शमवली जाते, पण खडकावरचा पाऊस वृष्टी होऊनही व्यर्थ ठरतो. चकोराला चंद्रामृताचा लाभ होतो, पण चंद्राने कधी कुणाला शपथ घातलीये का की इतरांनी ते घेऊ नये म्हणून? इतरांची दृष्टी तशी नसते आणि म्हणूनच ते व्यर्थ जातं. तेव्हा तू मला विश्वरूप दाखवशील हा मला विश्वास आहे. जाणत्या नेणत्यांमध्ये सतत असा तूच एक उदार आहेस. तेव्हा तुझं हे औदार्य इतकं खास आहे की कोणी पात्र असो वा अपात्र असो त्यांच्यामध्ये निवड न करता तू शत्रूलाही मोक्ष देतोस आणि इतकं तुझं औदार्य पवित्र आहे. मोक्ष जरी खरोखर मिळायला अत्यंत दुर्लभ असला तरी तोही तुझाच दास आहे. तो तुझंच सगळं ऐकतो. पूतना राक्षसीण जी विषरूपी स्तन्याने तुला मारण्यासाठी आली तिलाही तू सनकादिकांच्या बरोबरच मोक्षस्थानी नेलस. राजसूय यज्ञाच्या सभासदांमध्ये त्रिभुवन मंडळींच्या समोर शिशुपालाने केलेला तुझा अपमान तू सहज विसरून गेलास आणि त्या अपराधी शिशुपालाला तू स्वरूपस्थान प्राप्त करून दिलंस. उत्तानपादपुत्र जो ध्रुव त्यालाही अढळपद हवं होतं आणि तेही तू त्याला मिळवून दिलंस. अध्याय क्रमांक 11 ओवी क्रमांक 95 ते 102. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11 ओवी क्रमांक 103 ते 109. वडिलांच्या बसावे मांडीवर म्हणून आला तो रानात. परी केलेस त्या प्रसिद्ध चंद्र सूर्याने तुके. ऐसे असती जे दुःख व्याप्त त्यांच्यासाठी तुम्ही एकमेव. अजामिळा मारता पुत्रास हाक दिलात आपण त्याला मोक्ष. पुत्राचे नाव त्या नारायण अजामिळा म्हणे ते मुखातून. पवित्र ऐसे नामस्मरण झाले प्राप्त आत्मस्वरूप. उरावर जाने मारली लाथ मिरविशी ती पाऊल खूण.
शत्रू असूनही शंखासूर, शंखाचा राखसी मान. अपकारांवर करिसी उपकार, अपात्रांसाठीही तू उदार. बळीचा झालास द्वारपाल, मागोनिया दान. जिला न ठावे तुझे रूप, राघोबा हाक मारी पोपटास. मरणसमयी त्या गणिकेस, वैकुंठात दिलेस सुख. पाहुनी ऐसी भुलावण, अपात्रासही देसी निजपद. करशील मग का काही विशेष, माझ्यासाठी. कामधेनुचे दूध विपुल, जगाचे संकट करते दूर. भुकेली मग राहतील, वासरे तिची का सांग. ध्रुव बाळाच्या गोष्टीमध्ये असं आहे की वडिलांच्या मांडीवर बसायला मिळावं म्हणून देवाचा धावा करण्यासाठी ध्रुव रानामध्ये जातो. पण त्याला तर तू चंद्र आणि सूर्यानितकं प्रसिद्ध करून टाकलंस. असे जे दुःखाने व्याप्त असतात त्यांच्यासाठी तुम्ही एकमेव आधार आहात. अजामिळा आपल्या पुत्राला जेव्हा हाक मारतो तेव्हा केवळ त्याचं नाव नारायण असल्यामुळे त्याच्या मुखामधून नारायण हे नामस्मरण असंख्य वेळा होत जातं आणि तेवढ्या बळावरती आपण त्याला मोक्ष प्राप्त करून दिलात. त्याबद्दलची एक खूप छान गोष्ट आहे. कान्यकुब्ज देशात अजामिळ नावाचा एक ब्राह्मण राहत असे. त्यांनी माता पितरे व स्त्री यांचा त्याग केला होता. तो एका गणिकेला घेऊन राहू लागला. तिच्यापासून त्याला मुलंही झाली. सर्वात धाकट्या मुलाचं नाव नारायण होतं. त्याला फार लळा होता. मरणसमयी त्याला तो हाका मारत होता. म्हणून विष्णुदूतांनी यमदूतांना त्याच्यावर मृत्युपाश टाकू दिला नाही. अजामिळाने त्याचा संवाद ऐकला आणि परमेश्वर स्मरणाचं पुण्य जाणून तो पुढे विरक्त आणि भगवत भक्त बनला. मरणोत्तर त्याला उत्तम गतीही मिळाली. अशा रीतीने उरावर ज्यांनी लाथ मारली त्याची पाऊलखुण सुद्धा तू स्वतःच्या छातीवर मिरवतोस. शत्रू असूनही शंखासूर ह्या शंखाच्या राक्षसाचाही मान राखलास. कृष्णाने सांदीपनी गुरूंना मृतपुत्र परत आणून देताना शंखरूप धारण केलेल्या पंचजन्य दैत्याला मारलं. त्याच्या अस्थींचा शंख करून तो आपल्याजवळ हातात नेहमी बाळगला आणि पंचजनांच्या अस्थींचा केलेला म्हणून ह्या शंखाला पांचजन्य असं नाव पडलेलं आहे. असा अपकारांवरही उपकार करणारा आणि अपात्रांसाठी सुद्धा उदार असलेला तू. बळीची एक गोष्ट आहे. प्रल्हादाचा नातू बळी हा महाबलिष्ठ तसाच उदार आणि धार्मिक होता. देवांशी त्याचं वारंवार युद्ध होई आणि तो संजीवनी मुळीमुळे जिवंत राही. त्याने इंद्र होण्यासाठी 100 यज्ञांचा संकल्प करून 99 यज्ञ पूर्ण केले. शेवटचा यज्ञ करत असताना देवांना धाक पडून त्यांनी विष्णूस वामन अवतार घेण्याला विनवलं. वामनाने यज्ञात बळीजवळ त्रिपाद भूमी मागितली आणि त्या बळीने शुक्राचार्य नको म्हणत असता ती दिली म्हणून उदक सोडलं. वामनाने विश्वरूप धारण करून एका पावलात पृथ्वी व दुसऱ्या पावलात आकाश आक्रमलं.
तिसरं पाऊल कुठे ठेवू म्हणून विचारलं असता बळीराजाने आपलं मस्तक पुढे केलं. तेव्हा वामनाने आपल्या तिसऱ्या पावलाने त्याला पाताळात दडपलं, पण प्रसन्न होऊन वर दिला की तू वैवस्वत मन्वंतर असेपर्यंत उपेंद्र व नंतर इंद्र होशील. तू पाताळात सुतलात सुखाने राज्य कर. मी अक्षयी द्वारपाळ होऊन सुदर्शन चक्राने तुझं संरक्षण करीन. अशा रीतीने मरणसमयीसुद्धा आपण स्वतःहून त्याचे द्वारपाल झालात. कृतयुगापूर्वी अश्विन कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बळीनी वामनास दान दिलं. तो दिवस अद्यापि बलिपतिप्रदा म्हणून ओळखला जातो. त्या दिवशी बलीचं पूजन होतं. त्याप्रमाणे बळीकडे दान मागायला जाऊन भगवान उलट त्याचाच द्वारपाळ होऊन राहिला. अशा रीतीने आपण प्रत्येकावरती उपकार करत आला आहात. ज्या गणिकेला आपलं रूपसुद्धा माहिती नाही, ती स्वतःच्या पोपटाला राघोबा अशी हाक मारायची. केवळ त्या नामस्मरणामुळे आपण त्या गणिकेला वैकुंठामध्ये सुख दिलं. अशी ही भुलावण, अपात्रालाही निजपद देणारे आपण, तर मग माझ्यासाठी काही विशेष कराल की नाही? कामधेनूचं दूध विपुल असतं, ज्याच्यामुळे जगाचं संकट दूर होतं. आणि मग कसं बरं म्हणावं की तिची वासरच तिच्या दुधापासून वंचित राहतील म्हणून. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 103 ते 109. धन्यवाद.